भारताच्या ओरिसा राज्यातील पुरीमध्ये चमत्काराची अशी गोष्ट आहे जी शास्त्रज्ञांच्या सुद्धा समजण्याच्या पलीकडे आहे. विज्ञान, भूगोल, रसायनशास्त्र आणि जगातील विश्वासाची कारणे सर्व इथे नाकामी होतात. हिंदू मान्यतेत 4 धाम आहेत: बद्रीनाथ, द्वारकाधीश, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी. आणि ही गोष्ट आहे जगन्नाथपुरीची. तिथे आजही श्रीकृष्णाचे हृदय धडकत आहे. या मंदिराची अशी काही रहस्य आहेत जी ऐकून कोणालाही अनुभव घेतल्याशिवाय विश्वास बसत नाही. पाश्चिमात्य संस्कृतीला आहारी जाऊन लोक या गोष्टीवर येऊन पोचले आहेत की देव आहे की नाही ह्या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येक मंदिरात देवाची मूर्ती पाषाण किंवा धातूची बनवलेली असते, पण जगन्नाथ मंदिरातील मूर्त्या या कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. असे का? इसवी सन पूर्व 3102 मध्ये जारा नामक शिकारी शिकार करत असताना त्याचा बाण चुकून श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा मृत्यू झाला. शिकाऱ्याने श्रीकृष्णाचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला. पण त्यांची चित्ता शांत झाली तेव्हा शिकाऱ्याने पाहिलं की शरीराची राख झाली आहे, परंतु त्यात एक धातूची वस्तू न जळता चमकत आहे. त्याला समजलंच नाही की ते नक्की काय आहे. त्याने त्या धातूच्या वस्तूला विकण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण कोणी ती वस्तू विकत घेणे तर दूर, त्या वस्तूला कोणी हात सुद्धा लावला नाही. शेवटी त्याने त्या धातूच्या वस्तूला लाकडाच्या ओंडक्यावर ठेवून नदीमध्ये विसर्जित केले. गुप्त साम्राज्याच्या काळात अवंतीचे राजा इंद्रदेव छोटे हे विष्णूचे निस्सीम भक्त होते. एके रात्री विष्णुदेव राजा इंद्रदेव यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी नदीत स्नान करण्याचा आदेश दिला. राजा लगेचच नदीवर स्नान करण्यासाठी गेले. त्यांना स्नान करताना लाकडाचा ओंडका आणि त्यावर ते चमकणारे धातू दिसले. ते त्या दोन्ही वस्तू घेऊन महालात आले. त्यांनी त्या लाकडाच्या ओंडक्याच्या मूर्त्या बनवण्याचा निर्णय घेतला. राजांनी वेगवेगळ्या प्रांतातून नामवंत कारागीर बोलावून घेतले, पण त्यातील कोणत्याही कारागिराला मूर्ती बनवणं जमलं नाही. काही महिने असेच उलटले. अचानक एक कारागीर महालात आला व राजाला म्हणाला की ही मूर्ती मी बनवेन, पण माझी एक अट आहे. राजाने कारागिराला अट विचारली. त्यावर कारागीर म्हणाला, मला ही मूर्ती बनवण्यासाठी पूर्ण 21 दिवसांचा कालावधी हवा आहे आणि तोपर्यंत मला कोणीही भेटायला यायचे नाही, बोलायचे सुद्धा नाही किंवा माझ्या कामात विलंब होईल असे कार्य करायचे नाही. राजाने ही अट आनंदाने मान्य केली. मूर्ती बनवण्याचे काम लगेचच सुरू झाले. रोज आतून मूर्ती बनवण्याचे आवाज सुद्धा ऐकू येत, पण हळूहळू ते आवाज येणे सुद्धा बंद झाले. महाराणीला काळजी वाटू लागली की भुकेने त्या कारागिराला काही झाले तर नसेल, म्हणून राणीने त्या खोलीला उघडण्याचा आदेश दिला आणि राजाला तिथे बोलावून घेतले. जसे दार उघडले गेले तेव्हा त्यांनी पाहिले की तिथे कोणीही कारागीर नव्हता. फक्त तिथे 3 मूर्त्या तयार होत्या: भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बालभद्र आणि बहीण सुभद्रा. आणि जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये ती धातूची वस्तू ठेवली गेली होती. ती वस्तू दुसरी काही नसून श्रीकृष्णांचं हृदय होतं. हे काही साधारण हृदय नाही, तर प्राचीन तंत्रज्ञानाचा पुरावा देणारी बाब आहे. हे हृदय ऊर्जा प्रसारित करते. आपण हे ऐकलेच असेल की पारा आणि धातू हे विजेचे चांगले वाहक आहेत. तसेच लाकूड हे विजेचे वाहक नाही, म्हणून जगन्नाथ मंदिरातील मूर्त्या या लाकडाच्या बनवलेल्या आहेत. हेच नाही तर या तिन्ही मूर्त्या 12 वर्षातून नवीन स्थापित केल्या जातात. देवाच्या हृदयाला त्या नवीन मूर्त्यांमध्ये स्थापन केले जाते
हे यासाठी केले जाते, याचे कारण असे की जे ऊर्जा प्रसारित करणारे यंत्र, जर आपण विज्ञानानुसार विचार केला, या मूर्तीमध्ये ते इतकी जास्त ऊर्जा प्रसारित करतात की लाकडाची काही दिवसात झीज होऊ लागते. आणि म्हणूनच हे हृदय नवीन मूर्तीमध्ये स्थापित करण्याची गरज भासते. नवीन मूर्ती बसवण्याची प्रक्रिया सुद्धा यासारखीच अनोखी असते. प्रत्येक 12 वर्षातून एक दिवस असा येतो की या दिवशी कोणालाच या मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नसते. पूर्ण पुरी शहराचा वीज पुरवठा बंद केला जातो. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हातात जाडे हातमोजेही घातले जातात. अंधारात जुन्या मूर्तीतील हृदय काढून नवीन मूर्तीत स्थापित केले जाते. ज्या पुजाऱ्यांनी पूर्वी जेव्हा ही प्रक्रिया केली आहे, ते सांगतात की आम्ही कधी पाहिले नाही, पण ती वस्तू, त्याला आपण ब्रह्मपदार्थ म्हणतो, त्याला हातात पकडल्यावर असे वाटते की जिवंत ससा हातात धरला आहे. एक धारणा अशी सुद्धा आहे की जर कोणी हा ब्रह्मपदार्थ पाहिला तर त्याचा लगेचच मृत्यू अटळ आहे. म्हणूनच डोळ्यांवर पट्टी बांधल्याशिवाय ही प्रक्रिया करण्यास परवानगी नाही. ह्या मंदिराच्या शिखरावर एक झेंडा आहे, जो खगोलशास्त्राच्या नियमांच्या बिलकुल विरुद्ध आहे. आपल्याला माहीतच आहे की ज्या दिशेने वारा वाहतो त्याच दिशेने पतंग पण जाते आणि झेंडा सुद्धा त्याच दिशेने फडकला पाहिजे. पण जगन्नाथ मंदिराच्या या झेंड्याची तराच वेगळी आहे. हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. का आणि कसे हे अजूनही कोणाला समजले नाही. आणि हा झेंडा रोज बदलावा लागतो. म्हणून मंदिराचे पुजारी 214 फूट उंचावर चढून हा झेंडा बदलतात. असे म्हटले जाते की हा झेंडा एखाद्या दिवशी जर नाही बदलला तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद करावे लागते. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी प्रसाद बनवला जातो आणि तो भक्तांना वाटला जातो. पण जगन्नाथ मंदिरातील प्रत्येक गोष्टीत देवाची लीला लपलेली आहे. मंदिरात नेहमी 500 लोकांसाठी प्रसाद बनवला जातो, पण कधी कधी भक्तांची संख्या हजारात असते. तरीही भक्तांसाठीचा प्रसाद कधीच कमी पडत नाही. दिवसभर हा प्रसाद वाटला जातो, पण हा प्रसाद कधी कमी पडत नाही आणि वायाही जात नाही. म्हणजे अन्नाच्या एकाही दाण्याची नासाडी होत नाही. असा अंदाज माणसांसाठी करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि हे इथेच संपत नाही. प्रसाद वाटण्याचे तर रहस्य आहेच, पण ते बनवण्याचेही रहस्य आहे. लाकडाच्या आगीवर मातीची 7 भांडी एकावर एक अशी रचली जातात आणि प्रसाद शिजवला जातो. विज्ञान आणि तर्कशास्त्रानुसार सर्वात खालच्या भांड्यातील अन्न आधी शिजते. पण पुरीच्या जगन्नाथ मंदिरात विज्ञान आणि तर्कशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाही. त्या 7ही भांड्यांपैकी सर्वात वरच्या भांड्यातील अन्न आधी शिजते आणि अशा प्रकारे सर्वात खालच्या भांड्यातील अन्न शेवटी शिजते. या गोष्टीचे रहस्य कोणालाही समजलेले नाही. ह्या मंदिराचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. एवढे मोठे मंदिर एवढ्या वर्षांपूर्वी कोणतेही तंत्रज्ञान न वापरता कसे बनवले असेल? तुम्हाला माहित आहे का? 214 फुटाच्या या मंदिराच्या घुमटाची सावली कधीच पडत नाही. दिवसाच्या कोणत्याही वेळी पडत नाही आणि याचे सुद्धा उत्तर विज्ञानाकडे नाही. रहस्य अजून इथेच संपत नाहीत. जसं की आपल्याला माहित आहे, काही ऐतिहासिक वस्तूवरून विमाने उडवण्यास परवानगी नसते, पण पक्ष्यांना तर आपण रोखू शकत नाही. त्यांना कसं समजवणार? पण आपण जगन्नाथ मंदिराबद्दल विचार केला तर लक्षात येते की काही गोष्टी पक्ष्यांना समजतात, परंतु आपल्याला नाही. कधी जगन्नाथपुरीला भेट दिली तर नक्की या गोष्टींवर निरीक्षण करा की मंदिराच्या घुमटावर पक्षी बसलेले आहेत का. सुदर्शन चक्र हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. सुदर्शन चक्र भगवान विष्णूचं शस्त्र आहे, जे अधर्माचा नाश करते. मंदिराच्या घुमटावर सुद्धा एक सुदर्शन चक्र आहे. ह्या चक्राला तुम्ही
ज्या दिशेने बघाल त्या दिशेने तुम्हाला ते सरळच दिसेल. भगवान जगन्नाथांच्या नावाचा अर्थच जगाचे नाथ असा आहे. त्यांच्या पायाशी लाखो भक्त आपली आस्था आणि प्रेम देवासाठी घेऊन येतात. परंतु ह्या मंदिरात फक्त हिंदूंनाच दर्शन घेण्याची अनुमती आहे. कोणत्याही दुसऱ्या धर्माच्या लोकांना बाहेरूनच दर्शन दिले जाते. हा सनातन धर्म आहे आणि तो आपल्याला राखायलाच हवा. कारण सनातन धर्माने विश्वात संस्कृती, सभ्यता, परंपरा आणि संस्कार यांना नेहमीच उच्च स्थान दिले आहे. प्रत्येक वर्षी पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा निघते. हा 9 दिवसांचा सण असतो. या दिवशी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बालभद्र यांना गाभाऱ्यातून बाहेर आणून रथातून यात्रा केली जाते. असे म्हटले जाते की देव या 9 दिवसात गाभाऱ्यातून निघून भक्तांमध्ये येऊन त्यांच्या सुखदुःखांना स्वतः बघतात. प्रत्येक वर्षी लाखो करोडो भक्त या यात्रेचा भाग होतात. आपल्या भारतात अजून असे खूप काही रहस्य आहेत ज्यांचा उलगडा वैज्ञानिकांना नाही लागला. ही जी गोष्ट आहे ती या रहस्यातील एक छोटासा भाग आहे. ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेलच. आम्ही आता निरोप घेतो. जय जगन्नाथ.